दिवाळीनंतरचे डिटॉक्स उपाय कुठले सोपे? ओके. येस ऑफकोर्स. कारण पहिलीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ओव्हरईटिंग करायचं नाही आहे, पण ते होणार असतं. सो अशा वेळेला आपलं शरीर पहिलं अल्कलाईन बनवणं फार गरजेचं आहे. कारण नाही म्हटलं तरी आपण ॲसिडिक गोष्टी खाल्लेल्या असतात, कुठेतरी थोडं जागरण प्रवास झालेला असतो, वेळा पुढं मागं झालेल्या असतात. सो अशा वेळेला आपली दिवसाची सुरुवात आपण अल्कलाईन लिक्विडनी करू शकतो. जे आपण आपल्या रेग्युलर थायरॉईड पेशंटना सांगतो, एक तर धण्याचं पाणी आहे, ते घेऊन तुम्ही तुमची दिवसाची सुरुवात करा. कुठल्याही पद्धतीने कधीच, म्हणजे दिवाळीतच असं नाही, कधीही तुम्हाला जेव्हा शरीर अल्कलाईन बनवायचं आहे, दिवसाची सुरुवात चहानी करू नका. बरोबर. हां, चहा आता हे बरेच लोकांना आवडणार नाही, पण चहा म्हणजे पॉयझनस आहे, प्रचंड ॲसिडिक आहे. आणि दिवसाची सुरुवात तुम्ही ॲसिडिक गोष्टीने केली तर नंतर तुम्ही काहीही करा, तुम्हाला त्याचा उपयोग होणार नाही. ते सगळं ॲसिडिक पदार्थामध्येच कन्वर्ट होणार आहे. त्यामुळं एक तर धणे पाणी आहे किंवा अगदी साधं लिंबू पाणी घेऊन सुद्धा तुम्ही दिवसाची सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि थोडं फास्टिंग, जसं की आपण म्हणलं इंटरमिटंट फास्टिंग अगदीच नाही पॉसिबल 16 आवर्स, तर 12 तास, 14 तास, 16 तास या पद्धतीने फास्टिंग करण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त रॉ फूड घ्या. जेवढं तुम्ही शिजवलेलं अन्न घ्याल तेवढं पुन्हा ते ॲसिडिक आहे, पुन्हा ते टॉक्सिक होणार आहे. सो जेवढं नॅचरल फूड आपण घेऊ तेवढं आपल्याला पुढं डिटॉक्सिफिकेशन प्रोसेससाठी ते उपयोगी ठरणार आहे. ग्रेट.